संकल्पावरील अनुदानाच्या क्रम मागण्यावर बरोबर आहे चर्चा ना? करण्यासाठी क्रम बरोबर आहे. बसा. मी या ठिकाणी उभे आहे, अध्यक्ष महोदय. विदर्भासाठी संजीवनी ठरणारा वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा पैनगंगेला जोडावा या संदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदय मी लक्षवेधी केली होती. सदरच्या लक्षवेधीची दखल घेऊन त्याच्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पात मागणीप्रमाणे पैनगंगा प्रकल्पाचा समावेश करून विस्तार करण्याची घोषणा केली. तसेच या अर्थसंकल्पातही आदरणीय फडणवीस साहेबांनी वैनगंगा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा नळगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ देण्याचा पुनरुच्चार सुद्धा केला आहे. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला पाणी वापरास मान्यता मिळाली असून मुख्य अभियंता जलविज्ञान व धरण सुरक्षितता नाशिक यांचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. तसेच वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महामंडळाचे पत्र प्रशासकीय मान्यतेकरिता राज्यस्तरीय स्थानिक सल्लागार समिती नाशिक यांना सादर करण्यात आलेले आहे. अध्यक्ष महोदय, वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासोबतच पैनगंगा नदी जोड प्रकल्पाची सभागृहामध्ये घोषणा झालेली आहे. परंतु या नदीजोड प्रकल्पाला अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने या अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाचे काम पुढे सुरू झालेले नाही. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की वैनगंगा नळगंगा हा नदीजोड प्रकल्प मूळ प्रकल्प जरी असला तरी त्याला पैनगंगा नदीजोड प्रकल्पाचा समावेश करण्याची घोषणा झालेली असताना वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासोबतच पैनगंगा नदीजोड प्रकल्पाला तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आखण्यात यावा, त्याची घोषणा सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाचा विषय हा माझ्या चिखली विधानसभेसाठी आहे. चिखली शहरामध्ये त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत नसल्याने अनेक विविध शासकीय कार्यालय हे भाड्याच्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी आहे. या भाड्याच्या इमारतीमध्ये असलेले जे कार्यालय आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी मनस्ताप होतो. त्यांना एका कामासाठी विविध कार्यालयामध्ये त्या ठिकाणी जावं लागतं. अध्यक्ष महोदय, चिखली शहरामध्ये त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाची काही जागा त्या ठिकाणी पडून आहे. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की ही जी काही पाटबंधारे विभागाची पडून असलेली जागा चिखली येथील विविध शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी आणण्यासाठी प्रशासकीय इमारतीसाठी हस्तांतरित करण्यात यावी किंवा सदर जागेचा मालकी हक्क तसाच ठेवून प्रशासकीय इमारती बांधकाम करण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. सदर प्रस्तावास मान्यता देऊन चिखली येथील प्रशासकीय इमारत बांधकाम मार्ग मोकळा करावा अशी मागणी या निमित्ताने अध्यक्ष महोदय मी करीत आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली ही अतिशय वेगवान गतीने त्या ठिकाणची MIDC पुढे जात आहे. परंतु असं असताना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी उद्योगांना गती देण्यासाठी चालना देण्यासाठी जे स्थानिक उद्योजक आहेत ते त्यांच्या पद्धतीने बेरोजगारांना संधी देत आहेत. परंतु शासन स्तरावरती अध्यक्ष महोदय बाहेरच्या उद्योजकांना सुद्धा या चिखली MIDC मध्ये येण्यास ते उत्सुक आहेत. परंतु त्या ठिकाणी शासन स्तरावरतून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी विकास परिषदांचं आयोजन करून स्थानिक लोकांना सुद्धा नवीन उद्योजकांना ओळख करून देण्यासाठी या विकास परिषदा महत्त्वाच्या आहेत अध्यक्ष महोदय. त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी 5 स्टार MIDCs आहेत त्या प्रत्येक ठिकाणी उद्योग विभाग आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने विकास परिषदांचं आयोजन करावं, जेणेकरून जे नवउद्योजक आहेत त्या नवउद्योजकांना त्या ठिकाणी नवीन संधी त्या ठिकाणी उपलब्ध होईल. अध्यक्ष महोदय, मी गेल्या 3 तासापासून इथे उभी आहे आणि स्वतः अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हा जो वेळ ठेवलेला आहे हा नवीन आमदारांसाठी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही बोलू द्यावं विनंती आहे. अध्यक्ष महोदय, पुन्हा एक विनंती आहे अध्यक्ष महोदय. चिखली येथे चिखली येथे MIDC विस्ताराचा प्रस्ताव सुद्धा शासन दरबारी आहे. त्याला सुद्धा अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी मान्यता द्यावी. सोबतच चिखली MIDC मध्ये त्या ठिकाणी पोलिसांचा चौकी त्या ठिकाणी नाही अध्यक्ष महोदय. चिखली शहराअंतर्गत जे पोलीस स्टेशन आहे त्याच्या अखत्यारीत्यामध्ये 150 गावं येतात आणि या 150 गावाचा विचार पाहता अध्यक्ष महोदय MIDC ला स्वतंत्र असं पोलीस चौकी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय देण्यात यावी. अध्यक्ष महोदय, एक अतिशय महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील कामगार कल्याण निधी 1953च्या कायद्याप्रमाणे त्रिपक्षीय निधीची
वाढ कामगार कल्याण निधी कलम 6 ब नुसार दर 3 वर्षांनी त्रिपक्षीय वाढ होणे अपेक्षित होते. सदर वाढ 2003 पासून 2023 पर्यंत अद्याप झालेली नाही. त्यामुळे कामगारांच्या कल्याणाच्या योजना राबविण्यासाठी व त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महामंडळाकडे प्राप्त निधी अपुरा पडत आहे. तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आस्थापनेतील कार्यरत अर्धवेळ कर्मचारी यांचे वेतन वाढ 2013 पासून प्रलंबित आहे. तसेच मंडळाच्या नियमानुसार त्यांना पदोन्नती दिली जात होती, ती पदोन्नतीही बंद झालेली आहे. याबाबत माननीय कामगार मंत्री महोदय यांच्या सोबत दिनांक 19/1/2023 रोजी अध्यक्ष महोदय मीटिंग संपन्न झालेली आहे. त्यामुळे सदरच्या मीटिंग मध्ये ज्या पद्धतीने बोलणं झालं होतं अध्यक्ष महोदय, त्या संदर्भातला अर्धवेळ कर्मचारी यांच्या वेतन वाढीचा व इतर मागण्यांच्या बाबतीमध्ये तातडीने अध्यक्ष महोदय निर्णय घेण्यात यावा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी संपवत आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. विश्वजित कदम.